मित्रांनो, आपण एकदा पुन्हा आज प्रवासाला नवीन सुरुवात करणार आहोत. गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. आपण एकदा आज पुन्हा प्रवासाला जातोय, सुरू करतोय आजचा प्रवास. तर चला पाहूया आजचा प्रवास कसा होतो ते. पहिले जाऊन तर रिक्षा पकडूया. नेहमीप्रमाणे आपल्याला आज उशीरच झालेला आहे. नेहमी उशीर झाला असला तरी आपल्याला गाडी मिळणार आहे. 7:29 लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाडी उभी आहे. जस्ट 8:30 वाजले आणि आता जस्ट पोहोचले आपण दादर स्टेशनला. आपल्याला जायचं बोरवेला. चला पुढची ट्रेन पकडूया. तब्बल 2 तासाचा प्रवास करून आपण बोरवेला पोहोचलो आहे. आता इथून पुढे आपल्याला एक बसने जायचं आणि एक रिक्षाने. चला आता बघूया प्रवास कसा पुढे होता. ते बसची किती रुपये तिकीट आहे काका? ते 10 रुपये ना. 10 रुपये का? AC आणि नॉन AC दोन्ही पण आहेत का? अशीच बस आहे का? ते बसचे 10 रुपये, शेअरिंग रिक्षाचे 20 रुपये आणि डायरेक्ट रिक्षाचे 60 रुपये. आणि बसमध्ये तुम्हाला 2 पर्याय मिळतील, साधी पण आहे, नॉन AC पण आहे. स्टॉप आहे इथे, तुम्हाला बस आणि रिक्षा सोडेल. हा मेन गेट आहे आणि इथेच पुढेच तिकीट काउंटर आहे. या गेटमधून तुम्ही आतमध्ये आलात ना तर बाजूलाच इथे तिकीट काउंटर आहे, फेरी तिकीट काउंटर. तिकीट काढून झालं आपलं. रिटर्नचं तिकीट आहे 100 रुपयाचं. तिकीट काढून झाल्याच्या नंतर इथून असं आतमध्ये जायचं आहे. हा मेन गेट आहे तुमचा आणि इथून असं आतमध्ये जायचं आहे. महाराष्ट्रातील एक पर्यटनाचा केंद्रबिंदू आहे. अगदी हाकेच्या अंतरावरती आहे. विपासना पॅगोडा. 1913 मध्ये महाराष्ट्रामध्ये 7 आचार्य डिक्लेअर झाले होते. त्यापैकी हा एक जो आहे तो पॅगोडा, जो आपण आज पाहायला जाणार आहोत. इथे बघा पकडत आहे. दादा कायचं नाव आहे? हे टर्की कोणती? अच्छा. पॅगोडा आहे ना, त्याच्यामध्ये जो 7 आचार्यापैकी जो डिक्लेअर केलेला आहे ना, त्याच्यापैकी हा जो आहे ना, जो बोरिवलीचा गोराई जेट्टीचा, त्याचा हा पहिला नंबर लागतो. हा जो पॅगोडा आहे ना, तो जगातील सर्वात मोठा खंबारहित पॅगोडा आहे. हा पॅगोडा बोरिवली येथील गोराईमध्ये, जिथे आपण आता आलेलो आहोत. त्याप्रमाणे मी जसं तुम्हाला सांगतो, व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि या व्हिडिओची सगळी माहिती घ्या. बघा बोट लागली आहे. आता आपल्याला जायचं आहे. ही जी लेफ्ट साईडला बोट आहे ना, ही डायरेक्ट पॅगोडाला जाते आणि ही जी राईट साईडची बोट आहे ना, ती एसरवडला घेऊन जाते. त्याच्यामुळे तुम्ही बाईक वगैरे कॅरी करू शकता. बाईकला किती लाईन लागली आहे मला. आपली ही बोट आहे. या बोटीमध्ये सगळे बाईक वगैरे चालू आणि आपली ही बोट आहे. तिकीट आहे ना, नीट सांभाळून ठेवा बोटीचं, कारण बोटमध्ये चेक करतात तिकीट आणि असं तुम्हाला पाडून देतात थोडंसं. येताना परत तुमचं रिटर्न जर्नीचंही तिकीट असतं. येताना परत तुम्हाला तिकीट दाखवावं लागतं. बोट आहे. सलवडची बघा पूर्ण बोट पॅक झाली आहे.
लिटरली पोहत चाललाय बघा. वाटला जाणारी बोट आहे ना ती या स्पॉटवरून फक्त त्या स्पॉटला जाते बघा. ती बोट पण पोचली. ते लाईफ जॅकेट पण ठेवले बघा आणि त्या साईडला. जस्ट आता सुरू झाली आपली बोट. ये बताओ वीडियो लेने का जस्ट 15 मिनटं लागतात आपल्याला इथे पोचायला. बघा आता सगळे उतरतात बोटमधून. बोटीतून उतरल्यानंतर 10 मिनटं आपल्याला चालत जावं लागणार आहे पॅगोडापर्यंत. जर तुम्ही इथून आलात ना या बोटीने तर तुम्ही 5 ते 6 मिनटामध्ये पॅगोडाला पोचू शकता. आणि जर अस्सलवडच्या दिशेने जर तुम्ही आलात बाईक वगैरे घेऊन तर तुम्हाला 80 रुपये अजून खर्च आहे पॅगोडापर्यंत जायला रिक्षाचा. आणि रिक्षा आणि घोडागाडीसुद्धा आहे, मग रिक्षाचे 80 रुपये कॉस्ट तिकडे घेतात. इथे बोर्ड पण दिलं आहे वॉटर किंगडम बर्ड पार्क. आणि हे स्टाफ एंट्री आणि ग्लोबल विपස්සना पॅगोडा. आपल्याला लेफ्ट साईडला जायचं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेश कदम. तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण एक असा एक स्पॉट डिक्लेअर करणार जाणार आहोत की आज 1913मध्ये महाराष्ट्रामध्ये 7 आचार्य डिक्लेअर झाले होते. आणि त्याच्यापैकी जो एक आहे ना तो आहे होता पॅगोडा. ची फेरी तुमची 6 वाजता आहे. हा गेट आहे. इथून आता आपल्याला आतमध्ये यायचं आहे. मध्ये येता येताच तुम्हाला खाण्याचे दुकानं जेवणाचे दुकानं वगैरे दिसतात. बघा इथे बोर्ड पण आहे. संस्कार फूड स्टॉल आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे. इथून आलात ना हे पहिलंच हॉटेल तुम्हाला लागेल संस्कार कॅफे. दररोजची मेजवानी. इथे जेवणाची उत्तम सोय केलेली असते. त्याची पण सोय आहे. मग तुम्ही काय काय असतं जेवायला तुमच्याकडे? जेवायला आमच्याकडे डाळ असतं, भात असते, चपाती असते, भाजी, पापड, फिश असते, बांगडा, पापलेट, सुरमई. म्हणजे नॉनव्हेज पण असतं आणि व्हेज पण असतं, दोन्ही प्रकार दोन्ही आहे. असतं. ओके, कधीपासून सुरू केलं आहे? आम्हाला इकडे नाहीतरी 6 महिने झाले. 6 महिने झालेत का? 6 महिने झाले. ओके. कस्टमर डिमांडप्रमाणे आम्ही चुलीवर जेवणसुद्धा बनवून देतो. त्याच्यामध्ये भाकरी असते, तांदळाची भाकरी, ज्वारीची, नाचणीची. जसं कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तसं आम्ही जेवण बनवून देतो. ओके ओके. दादा चायनीजमध्ये काय काय मिळतं इथे? हाँ चायनीज में चाइनीज में सब कुछ सब मिलेगा चायनीज में. वॉलीबॉल चिल्ली सब. ओके. काय मिळतं आता इथे थंडामध्ये? इथे लिंबू पाणी आहे, लस्सी आहे, छास आहे, कोकम सरबत आहे आणि वॉटरमेलन ज्यूस आहे. ओके. आणि याचं काय प्राईस असेल? प्राईस लिंबू पाणीचा 20 आहे, ओके लस्सीचा 40 ओके. आहे आणि छासचा 30 आणि कलिंगड ज्यूसचा 50. ओके. एकदम कॉम्पॅक्ट. त्याच्यात टाकायचं आहे, ऑटोमॅटिकली जातो आतमध्ये ओके. आणि एकदम फ्रेश ज्यूस निघते. त्याच्यात काही मिक्सिंग नाही, आईस नाही, काय नाही. तुम्हाला जे ओके. काय टाकायचं आहे आतमध्ये टाकू शकता. त्याला मी ऑफ केलं आणि हे मी थोडं सॉल्ट ॲड केलं याच्यात, काळा नमक, आणि स्ट्रेट अवे फ्रेश ज्यूस रेडी. आणि आतमध्ये फ्रीजर आहे, ऑटोमॅटिक चिल्ड करून देतं आहे. आणि ना आपल्याला आता एक उसाचा रस प्यायला दिलेला आहे. त्या मशीनचा एक डेमो दिलेला आहे. अप्रतिम खरंच या उसाची मशीन आहे त्यातला रस अप्रतिम आहे. नक्की ट्राय करू.
इथून असं आपल्याला जायचं आहे. हा इथून आपण आलो आणि अजून आपल्याला 10 ते 15 मिनटं इथून चालत पॅगोड्याच्या दिशेने जायचं आहे. आणि हा आहे विश्व विपස්සना पॅगोडाचा मेन गेट एंट्रन्स आहे. अतिशय शांतता आहे, बिलीव पण करू शकत नाही तुम्ही, एवढी शांतता आहे. आजूबाजूला पूर्ण जंगल आहे बघा. या बाजूला आहे ना समुद्र आणि खाडी आहे. हा पॅगोडाचा ना मेन एंट्रन्स आहे. आणि ह्याच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं ना तर हा म्यानमारमध्ये बनवला गेलेला आहे. त्याला म्यानमार गेट असं म्हणतात. हा जो गेट आहे वैशिष्ट्य म्हणजे आहे ना हा म्यानमारमध्ये बनवला गेला असून लाकडाचा आहे. आणि तो मेन म्हणजे ना वैशिष्ट्य एक हँडमेड आहे. चला आता आपण बघूया आतमध्ये जाऊन. आणि आता आपण आतल्या बाजूला आलो आहे म्यानमार गेट पार करून. हा आहे बुर्मा गेट. हा लेफ्ट साईडला बघताय तो घंटा आहे आणि राईट साईडला नगाडा आहे. पॅगोडा आहे ना हा शांततेचं प्रतीक आहे. आणि हा समोर जो दिसतोय तो भव्य दिव्य खांबारहित पॅगोडा. बघू शकता तुम्ही केवढी मोठी आहे. आणि ती आता ना आपल्याला वाजवायची आहे. आता आपण मुख्य पॅगोडामध्ये जाऊया. आता आपण 2 गेट पार केलेत. एक म्हणजे म्यानमार गेट आणि दुसरा म्हणजे बुर्मा गेट. आणि हा वरतून नजारा बघा. इथे असे 2 स्टॅच्यू ठेवलेत देवतांचे. आणि इथे बघा सोलार सिस्टीम लावली आहे. आता वरती जाऊया. तर हा असा भव्य दिव्य असा पॅगोडा. या पॅगोड्याची अशी उभारणी केली आहे ना, एक नंबर. इथे सगळ्यांना संदेश लिहिलेले आहेत आणि साफसफाई तर एक नंबर केली आहे. आपण जाऊया धम्मचक्र बगीच्यामध्ये. हा पॅगोड्याचा जो कळस आहे ना तो 29 मीटर उंच आहे. आणि तो एकदम टोकाला आहे ना भगवान श्री गौतम बुद्धाची अस्थी ठेवली आहे. जो आहे ना हा मेडिटेशन हॉल आहे. या हॉलमध्ये एकाच वेळी आहे ना 8 ते 10 हजार लोक मेडिटेशन करू शकतात. आता आपण मेडिटेशन हॉलमध्ये जाऊया, पण तिथे कॅमेरा अलाउड नाही आहे. आत्ताच जस्ट मेडिटेशन करून बाहेर आलो 10 मिनटाचा. यांच्या इथे 9:30 ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत यांच्यानं 10-10 मिनटाच्या बॅचेस असतात. तुम्ही 10 मिनटं कुठल्याही बॅचेसमध्ये जाऊन 10 मिनटं मेडिटेशन करू शकता.
बाजूला बघताय ना, समोर आहे आणि ही आहे, या 2 कॅन्टीन आहेत. हे ना खाऊ वगैरे शकता, जेवू शकता. आणि इथे पूर्ण आहे ना त्यांचा पूर्ण वेळ असा मंत्र चालू असतो. एकदम शांत अशी जागा आहे, मन तुमचं प्रसन्न नक्की होईल. बघा हा कॅन्टीनचा परिसर आहे. हा कॅन्टीनचा त्यांचा असा मेनू कार्ड आहे, सगळं रिजनेबल आहे. या पॅगोड्याच्या मागच्या बाजूला इथे सगळे देवदेवता आहेत. मस्त असा झरा वाहतोय. जसा हा पागोड्याचा जो परिसर बघताय ना तुम्ही, मगाशी पण मी तुम्हाला दाखवला, हा एकदम नीटनेटका आणि एकदम स्वच्छ आहे. तर इथे जे कर्मचारी आहेत ना ते खूप स्वच्छ ठेवतात. तर प्लीज कोणाला रिक्वेस्ट आहे, इथे जर तुम्ही आलात ना तर कचरा करू नका. ते सारे छोटे छोटे गार्डन आहेत. आपण आता बघूया गार्डनचा एरिया. हा इथे असा एक आहे ना स्तंभ दिसतो. एकदम भयान अशी शांतता, पक्ष्यांची किलबिलाट आणि इथे जो मंत्र चालू आहे ना त्याचा हा आवाज. बघताय हे भलं मोठं असं विपश्यना केंद्र आहे. हे आजूबाजूला आहेत ना लहान मोठे पॅगोड आहेत. या अफलातून जागेला आहे ना नक्की भेट द्या. आता आपण वरच्या बाजूला आहोत. वरच्या भागावरून हा निसर्ग बघू शकता. समोर आहे ना गोराईची खाडी आहे आणि या साईडला गोराई बीच. असे मंत्र लिहिलेले दिसत आहेत ना तुम्हाला. हे जो मेन पॅगोडा आहे ना त्याच्या चारही साईडला असे मंत्र तुम्हाला लिहिलेले दिसतील. ते आतमध्ये आहेत ना गौतम बुद्धांचे पुस्तक वगैरे मिळतात. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिथे विकत घेऊ शकता. आपण आहे ना खालचा परिसर फिरतोय गार्डनमधला. हा सगळा गार्डनचाच परिसर आहे. खूप मोठा गार्डन आहे इकडे. इकडे डाव्या बाजूला आहे जी भगवान गौतम बुद्धांची उंच अशी मूर्ती. गौतम बुद्धांच्या अपोजिट साईडला असा एक हात आहे आणि त्याच्यावरती लिहिलं आहे ऑल बीइंग बी हॅप्पी. इथे पाण्याची व्यवस्था आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे बेबी केअरसुद्धा आहे. गिफ्ट डेकोरेशन वगैरे सगळं मिळतं. आणि आता आपण पॅगोडामधून बाहेर चाललो आणि खूप मस्त वाटलं इथे आलो. खूप शांततेचं प्रतीक आहे पॅगोडा हे म्हणून ओळखलं जातं. मन प्रसन्न झालं. तर तुम्ही जरी येणार असाल ना इथे तर वन डे पिकनिकसाठी पण तुम्ही इथे येऊ शकता. कारण बाजूलाच गोराई बीच पण आहे. तर तुमची वन डे पिकनिक पण होऊ शकते. आपण ऑर्डर केली आहे ती व्हेज थाळी. म्हणून मी यात व्हेज थाळी मागवली. चला मित्रांनो दुपारचे 2 वाजले. जेवण झाले आता आपलं. आणि तुम्ही जर कधी पॅगोड्याचा प्लॅन केलात ना तर तुम्ही या संस्कार कॅफेला नक्की व्हिजिट करा. तर मी इथे उत्तम जेवणाची घरगुती जेवणाची सोय केलेली आहे. तिथे व्हेज थाळी नॉनव्हेज थाळी तुम्हाला दोन्ही प्रकारच्या थाळ्या मिळतील. जेवण झालं आता आपल्या मस्तपैकी पोट भरलेलं आहे
आणि तुम्ही जर वन डे पिकनिकचा असा प्लॅन करत असाल पॅगोडाला येण्यासाठी, तर या हॉटेलला जे संस्कार फूड स्टॉल आहे इथे छोटासा, ताई चालवतात इथे. उत्तम प्रकारे जेवणाची सोय केलेली जाते इथे. व्हेज थाळी आहे, नॉनव्हेज थाळी, तुम्हाला दोन्ही प्रकारच्या थाळी इथे थाळी सिस्टम तुम्हाला मिळतील. प्लस इथे चायनीज फूड पण आहे. आणि गरमीचा जसा टाईम आहे तर इथे उसाचा रस, सरबत इथे इत्यादी प्रकारे तुम्हाला दिले जातात. चला मित्रांनो, आता जाऊया थेट घरी. आणि व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओ कसा आवडला असेल तर लाईक करा, नाही आवडला असेल तर डिसलाईक करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.